आपल्या चॅनलला आपण नेहमी धार्मिक गोष्टी सांगत असतो, धार्मिक विषयी माहिती देत असतो. तर आज पितृपक्ष केव्हा चालू झाला आणि कधीपासून चालू झाला आपण हे बघणार आहोत. त्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक द्या. मित्रांनो, महारथी कर्ण महाभारतातील जेव्हा मृत्युमुखी पावतो, स्वर्गात जातो, स्वर्गात गेल्यानंतर त्याला सगळीकडे सोनं नाणं दिसत असतं, अन्न काही दिसत नाही. तेव्हा त्याला भूक लागलेली असते. तेव्हा तो इंद्रदेवाकडे जातो. तो म्हणतो मला ह्या सोनं नाण्याची गरज नाही, मला अन्न हवं आहे. तेव्हा त्याला इंद्रदेव आठवण करून देतात का तू जेव्हा जिवंत होता तेव्हा तुझ्या हातून अन्नदान हे झालं नाही, तू सगळ्यांना सोनं नाणंच वाटत आला, त्याच्यामुळं तुला इथं पण तेच भेटणार. तर तो म्हणतो मग यावर उपाय काय? तर इंद्रदेव त्याला 15 दिवसासाठी परत भूतलावर पाठवतात. भूतलावर पाठवल्यानंतर त्याच्या हातून अन्नदान होतं, तर्पण विधी होतात. तेव्हा त्याला मोक्ष प्राप्त होतो, तेव्हा त्याला स्वर्गात अन्न भेटतो. सांगायचा उद्देश असा की तुम्ही कितीही कोणत्या गोष्टीचं दान करा, पण त्यामध्ये अन्नदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. बरोबर, तेव्हापासून पितृपक्षाची सुरुवात झाली आणि तर्पण विधीची सुरुवात झाली. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.